नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज रात्रीला पूर्व विदर्भामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता, तर राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये पुढील 4 दिवस पावसाची शक्यता कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. पाहूयात मित्रांनो याबद्दलची सविस्तर माहिती. तर शेतकरी बंधूंनो, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण कायम असून यामुळे काही जिल्ह्यांमध्ये आणखीन 2 ते 4 दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे. तर आज काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. राज्यातील काही भागात पावसाला पोषक वातावरण असून आज रात्रीला नागपूर, गोंदिया आणि अमरावती या जिल्ह्यात ठिकठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर यावेळी सोसाट्याच्या वाऱ्याची सुद्धा शक्यता असून जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, अकोला, बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात आज काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांमध्ये पुढील 2 ते 4 दिवस पावसाची शक्यता कायम आहे. यामधील कोल्हापूर, बीड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यात उद्या आणि त्यानंतरही काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, बीड, सोलापूर या जिल्ह्यात पुढील 4 दिवस विजांसहित वादळी पावसाची शक्यता कायम राहील असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला आहे. तर मित्रांनो, अशाच हवामानाच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.